बघता ते आपल्याला सरळ तोडून पुढे जात असतात. आणि हे विंदांचं झाल्यानंतर एक सुरेश भटांची मोठी कविता आहे, त्यातली 4 ओळी मी मुद्दामून सांगतो, जी कदाचित म्हणजे मलाही वाटलं की इकडे वाचावी. मित्र कोण आणि शत्रू कोण गणित साधे कळले नाही, नाही भेटला असा कोणी ज्याने मला छळले नाही, रुसून राहिले माझ्या अगदी जवळचेच पण मी कोणाला कळलोच नाही. हे सुरेश भटांची कविता आहे. आणि मला असं वाटतं की हे जरी खरं असलं तरी मला जी काय संधी मिळाली होती त्या काळात जे मी केलं ते प्रामाणिकपणाने केलं, आणि ते प्रामाणिकपणाने केलं म्हणून महाराष्ट्रातली जनता मला त्यांच्या कुटुंबातली एक सदस्य मानते. मी या मायबाप जनतेला मानाचा मुजरा करून आपल्या सर्वांचा या सभागृहात निरोप घेतोय.